हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही सर्व? तर आज मी चालली आहे मस्तपैकी रेडी होऊन CSTला. जरा माझं काम आहे म्हणून तर मी जायच्या अगोदर पहिलं रेडी होऊन घेतलं. नंतर फटाफट आम्ही चहा वगैरे बनवला, कारण चहा पिऊनच म्हटलं निघावं इकडनं. तर फ्रीजमधून दूध वगैरे काढलं, चहा वगैरे बनवला. चहा बनवूपर्यंत मम्मी रेडी होत होती. मग चहा वगैरे झाला. आम्ही चहा वगैरे पिऊन आम्ही थेट निघालो स्टेशनवर बसून थोडा वेळ हा फ्लेक्स केला, कारण ट्रेन आली नव्हती. सो ट्रेनचा थोडा वेळ वेट केला, थोडा वेळ बसलो, तिथं गप्पा वगैरे मारल्या. ट्रेनमध्ये खूप गर्दी असल्यामुळे क्लिप्स कॅप्चर करता आले नाही. सो आम्ही CSTला उतरलो होतो. आज मी तुम्हाला फुल मार्केट दाखवते CSTचा, जिथून मी क्रीमचे रॉ मटेरियल्स, तेल वगैरे घेते. तर हे CSTचं क्रॉफर्ड मार्केट आहे. या मार्केटमध्ये बरेचसे तुम्हाला असे शूज, सँडल्स, चप्पल्स वगैरे बघायला मिळतील. क्वालिटी खूप मस्त आहे, डिझाईन वगैरे पण खूप छान आहे आणि खूप ट्रेंडी स्टाईलचे तुम्हाला इथे सर्व गोष्टी बघायला मिळतील. क्रॉफर्ड मार्केट हे खूप मोठं मार्केट आहे. इथं ट्रॅफिक वगैरेचा खूप इश्यू होतो, बट मार्केट एक नंबर आहे. जर तुम्हाला दिवाळीसाठी, ईदसाठी, मुलांना जर ड्रेस पीस वगैरे हवे असतील तर तुम्ही इकडे एकदा नक्की येऊ शकता. इकडे येऊन नक्की एकदा व्हिजिट करा, शॉप करा, कारण इकडचे कपडे मीटरनी इथं कपडे मिळतात. खूप डिझायनर असे कुर्तासाठी कपडे आहेत इथं. मुलांसाठी आता ईद वगैरे येणार आहे तर त्याच्यासाठी खूप बेस्ट आहे तिकडं. मार्केट खूप बेस्ट आहे, कारण खूप कमी रेंजमध्ये आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्हाला पूर्ण कपडा, अस्तर, लेस वगैरे भेटणार आहेत. हेअर ॲक्सेसरीज वगैरे असतात. मुलांना कुर्तीसाठी, मुलींना कुर्तीसाठी ड्रेस पीस वगैरे खूप छान छान इथं कपडे आहेत. तर एकदा नक्की या तुम्ही CSTला, क्रॉफर्ड मार्केटला. स्टेशनपासून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावरच आहे, वॉकिंग डिस्टन्स आहे. तुम्ही चालतही येऊ शकता. आणि त्याच्या पुढेच म्हणजे इथं बरेचसे मार्केट आहे. तिकडे हा बघा ड्रेस पीस, हा व्हाईट कलरचा दिवाळीसाठी आम्ही बघत होतो. हा फक्त 499ला आहे. खूप मस्त आहे हा ड्रेस पीस पण. खूप पॅटर्न्स होते इथं. हा घेऊ का तो घेऊ, आम्ही स्वतःच कन्फ्यूज झालो होतो. या मार्केटमध्ये एवढी गर्दी होती ना, प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही फटाफट आमचं सामान वगैरे घेऊन निघालो, कारण आम्ही फक्त आलो होतो आमचं क्रीमचं रॉ मटेरियल्स घेण्यासाठी. कारण क्रीमची मला बल्कमध्ये ऑर्डर आली आहे आणि त्याच्या आम्ही माल वगैरे घेण्यासाठी मम्मी आणि आम्ही दोघंही आलो होतो. तर म्हटलं पहिलं चला मार्केट वगैरे फिरूया. आहे बघा इकडं खूप वेगवेगळ्या असं पॅटर्नचे, खूप क्वालिटीवाले असे कपडे वगैरे आहेत. हेअर ॲक्सेसरीज आहेत, मेकअपचे सामान वगैरे आहेत. खूप गोष्टी आहेत इथं. तुम्हाला इथं अशी कोणतीच गोष्ट नाही मिळणार असं नाही आहे. कुर्त्यासाठी तर खूप मस्त मस्त असे कपडे आहेत इथं, मुलांसाठी पण, मुलींसाठी पण. हा बघा, हा पिंक कलरचा एक मला खूप आवडला होता हा कपडा. ह्याच्या मला ड्रेस शिवायचा होता, वेल्वेटमध्ये होता, खूप छान होता. त्यानंतर आम्ही आमच्या स्पॉटवरती पोचलो. क्रीमचं सामान वगैरे घेतलं तर हा स्पॉट आहे. इकडनंच मी सर्व सामान वगैरे घेते. यांच्याकडे क्रीम दुबईवरून येतात, तर तिथं आम्ही सामान वगैरे घेतलं. त्याच्यानंतर क्रीमसाठी कंटेनर्स वगैरे घेतले. तिकडनं बॅगमध्ये सगळं सामान वगैरे टाकलं. खूप ट्रॅफिक लागली होती, कारण संध्याकाळचा वेळ झाला होता, भरपूर उशीर झाला होता. मग फटाफट आम्ही तेल वगैरे बनवण्यासाठी तेल वगैरे पण घेतलं आणि तिकडनं फटाफट निघालो, कारण खूपच उशीर झाला होता आणि ट्रॅफिकसुद्धा वाढली होती. ट्रेनलासुद्धा खूप गर्दी लागते. तर हा मेन स्पॉट आहे, हा क्रॉफर्ड मार्केटचा इकडनं एंट्रन्स आहे. तर आम्ही एंट्रन्समधनं बाहेर निघालो आहे बघा. खूप सारं सामान वगैरे घेतलं. त्यानंतरला ट्रेनला गर्दी होते खूप, ट्रेन लवकर मिळणार नाही होता. आम्ही सगळं पार्सलच घेतलं. खायला भूक पण खूप लागली होती. पार्सल घेतलं. तिकडनं आम्ही फटाफट CSTला पोचलो. ट्रेन लागलीच होती. फटाफट पळालो, ट्रेन वगैरे पकडली, ट्रेनमध्ये बसलो, मस्त भेळ वगैरे एन्जॉय केली आणि घरी आलो. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.